याच्यातून जे काही राहिले साले असतेच सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा प्रणाम करतो. कारण काय असतं महाराज, सगळ्यांचे जर नाव घ्यायचे तर हुकून चुकून कोणीतरी राहतच असते. त्याच्यामध्ये राहता राहिले आमचे असणारे सर्वांमध्ये ज्येष्ठ वडील, एक वडील जे जे करते त्या नाम धर्म ठेवी. जे जे अण्णा महाराज कर्म करतात तोच धर्म गणाचा ठरला जातो. या ठिकाणी अण्णा महाराज चौदार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. माझं एक परम भाग्य आहे. तसं सुंदर ज्यांचे संसिष्टीमय ते आमचे रुबाब साऊंड सिस्टम शिदोड आमचे प्रोपरा राहुल सर, ही या ठिकाणी सुंदर ऑपरेटिंग करतात. आता ते सिटी वाजून देणार नाहीत. विठ्ठल विठ्ठल असं सर्व सुंदर या ठिकाणी आहेत. सर्वजण बसला, सर्वांच्या चिन्ह पुन्हा शेखा माता झोपवतो. जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून असणार परमार्थ करत असताना जीवनामध्ये प्रत्येकाच्या दुःख येतं मायबाप. पण परमार्थ त्याचाच कडीला जातो ज्याने आपल्या जीवनामध्ये दुःख सहन केले. अशा 3 भक्तांचे उदाहरण जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये देतात. पहिल्या भक्ताचं नाव सांगत असताना जगद्गुरु तुकोबारा म्हणतात की पहा, जीवनामध्ये ज्यांनी आतोंडत असणार दुःख उपभोगलंय, नवे नवे ज्यांच्या जीवनामध्ये पावला पावली दुःख होतं, असे ते 5 पांडव. त्यांचा विचार करा. 5 पांडव भगवान परमात्म्याचे असणारे ते भक्त होते. किती दुःख त्यांच्या जीवनामध्ये आलं, बरे तरी असणारे ते त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला विसरले नाहीत. याचं कारण जीवनामध्ये दुःख आलं तरी भक्त कधी देवाला विसरत नाहीत. हा एक प्रकारचा भक्त. जगद्गुरु तुकोबाराने दुसरा दृष्टांत सांगितला, तो म्हणजे असणारा प्रल्हादाचा. त्या ठिकाणी दृष्टांत सांगतात की पहा, त्या प्रल्हादाचं तुम्ही जर जीवन चरित्र जर पाहिलं तर त्याच्या बापाने एक क्षणभरही त्याला असणारा आनंदाचं जीवन जगू दिलं नाही, तरी सुद्धा तो भगवान परमात्म्याचं नामस्मरण त्यांनी सोडलं नाही. आणि तिसऱ्या भक्ताचं उदाहरण त्या ठिकाणी देतात की तो असणारा सुदामा ब्राह्मण जीवनामध्ये किती कष्ट उपभोगले मायबाप. ज्याला खाण्याकरता अन्न नव्हतं, पिण्याकरता घरामध्ये पाणी नव्हतं, अशा भक्तांनी सुद्धा भगवान परमात्म्याचं नाव सोडलं नाही. या 3 भक्ताचं तुमच्या आमच्या समोर त्या ठिकाणी असणारे जगद्गुरु तुकोबारा उदाहरण देतात की पहा, त्यांच्या जीवनामध्ये किती दुःख आलं मायबाप. इतकं दुःख आलं की क्षणभर सुद्धा सुखाचा त्या ठिकाणी लवलेश नव्हता. अशा दुःखामध्येही जे भगवान परमात्म्याचे सतत नामस्मरण करतात ते भक्त करतात. म्हणून ज्यांना कुणाला वाटतं की आपण भक्त व्हायला पाहिजे तर त्यांनी असणारं जीवनामध्ये सुख आलं तरी देवाचं भजन केलं पाहिजे. नवे नवे जीवनामध्ये दुःख जरी आलं तरी असणारं देवाचंच भजन केलं पाहिजे. विठाल विठाल मनुष्याने जीवनामध्ये काहीतरी होण्यापेक्षा, कुणाची तरी सेवा करण्यापेक्षा मनुष्याने जीवनामध्ये भक्त व्हावं आणि देवाची सेवा करावी. तुम्हाला सांगतो, संसारामध्ये तुम्ही कितीही संसारातल्या लोकांची संसाराची सेवा करा, सोबत तुमच्या काही येणार नाही. पण परमार्थामध्ये तुम्ही थोडी सेवा करा, ती तुमची व्हायला जाणार नाही. विठ्ठल अशी सेवा जीवनामध्ये प्रत्येकाच्या असायला पाहिजे. का बरं सेवा करायची? नाहीतरी या जीवनामध्ये मनुष्य कुणाची ना तरी कुणाची सेवा करतो. जो जन्माला आला तो कुणाची ना कुणाची तरी सेवा करतो. मग त्या ठिकाणी कुणी त्या ठिकाणी देश सेवा करतो, कुणी आई वडिलांची सेवा करतो, कुणी त्या ठिकाणी असणारी मुलाबाळाची सेवा करतो, कुणी असणार त्या ठिकाणी आपल्या गावाची सेवा करतो, कुणी जिल्ह्याची सेवा करतो, कुणी तालुक्याची सेवा करतो. एवढंच नव्हे, ज्यांचं लग्न झालं तो कमीत कमी बायकोची तरी सेवा करतो. नवे नवे त्याला करावीच लागते. का? की कुणाची तरी सेवाच करतो मायबा. कारण सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही. मग तो परमार्थ असो नाही तर संसार असो. विठाला विठाला एक गोष्ट जाता जाता तुम्हाला सांगून जाईल मायबाप. तुम्हाला परमार्थ करत असताना गड्या त्या ठिकाणी चित्त अत्यंत महत्वाचं आहे. आणि संसार जर करायचा असेल तर संसारामध्ये वित्त महत्वाचं आहे. वित्ताशिवाय तुमचा संसार चालत नाही आणि चित्ताशिवाय परमार्थ चालत नाही. म्हणून चित्तामध्ये परमार्थ असला ना, जीवनामध्ये तुम्ही जी जी गोष्ट त्या ठिकाणी करतात ती भगवान परमात्म्याची सेवा घडली जाते. म्हणून जवळी नाही चित्त तरी काय मांडलेले प्रेत.
मनुष्याच्या